नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात एबीपी माझा. सध्या राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज्यसभा निवडणुकीची. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे. राज्यसभेची निवडणूक ही नेहमीच्या लोकसभा, विधानसभा या निवडणुकांसारखी तर नसतेच, पण जरा क्लिष्ट सुद्धा असते. या निवडणुकीत फक्त जनतेतून निवडून आलेले आमदारच मतदान करतात, पण मत देण्याची, मत मोजण्याची पद्धत हे सगळंच अगदी वेगळं आणि काटेकोर नियमात बसणारं असतं. हे नियम आणि पद्धती समजल्या तरच राज्यसभेची निवडणूक समजू शकते. राज्यसभेची निवडणूक समजून घेण्यासाठी म्हणूनच आम्ही आज भरवलाय हा खास वर्ग, आणि याच वर्गात माझ्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी आहे, कविता. काय हा एकदम खास वर्ग आज आम्ही भरवलाय आणि हा वर्ग अगदी सज्ज झालेला आहे. राज्यसभेसाठी मतदान कसं होतं, मतपत्रिका कशी असते, हे सगळं दाखवण्यासाठी आम्ही एक खास व्यवस्था केलेली आहे. हा खास बूथ वाईड फ्रेम मध्ये दाखवा. हा संपूर्ण खास बूथ तयार केलेला आहे की उद्या जेव्हा मतदान होईल त्यावेळेस ते मतदान कसं होणार आहे, आमदार कसे येतील, मत कसे टाकतील, मतपत्रिका कशी असेल, यासाठीची ही सगळी तयारी आहे. इथे आपल्याला मतपत्रिका, सॅम्पल मतपत्रिका सुद्धा इथे आहे, त्यामुळे आपल्याला समजेल की मतपत्रिकेवर आमदार उद्या मतदान नेमकं कसं करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वर्ग म्हटला की तुम्हाला गुरुजी लागतातच, कारण हे सगळं समजून घ्यायचंय. ही सगळी गणिती प्रक्रिया आहे, क्लिष्ट आहे. त्यामुळे आपल्या सोबत आज या वर्गाचे गुरुजी आहेत डॉक्टर अनंत कळसे. गुरुजी, स्वागत आहे तुमचं आजच्या वर्गामध्ये. आज विद्यार्थी स्वागत करतायत तुमचं. डॉक्टर अनंत कळसे हे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव म्हणून कार्यरत होते, आता निवृत्त अधिकारी आहेत ते, आणि आपल्याला आज या वर्गामध्ये या संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. तर वर्गाला सुरुवात करूयात. मला वाटतं आपण सुरुवातीला गुरुजी, मी जो काय अभ्यास करून आले तो 4-5 वाक्यांमध्ये सांगते. जर तो चुकला असेल तर तुम्ही आम्हाला करेक्ट करा. राज्यसभेची निवडणूक ही दर 2 वर्षांनी होते. प्रत्येक राज्यांनी आपले जे प्रतिनिधी पाठवलेले असतात त्यातले काही प्रतिनिधी हे निवृत्त होतात आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक होते. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे 6 राज्यसभेचे खासदार जे आहेत ते आता निवृत्त झालेत आणि आता आपल्याला त्यांच्यासाठी निवडणूक घ्यायची आहे. झालंय असं की 6 जागा आहेत आणि आपल्याकडे आता उमेदवार जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी दिलेत ते आहेत 7. ही निवडणूक होते कशी, तर तुमच्या विधान सभेमध्ये जितके आमदार असतात त्या आमदारांचा एक कोटा ठरवून दिला जातो. तो कोटा ठरवण्याची एक पद्धत असते, ती पद्धतही आपण समजून घेणार आहोत. आणि त्या कोट्याने दिलेल्या आकड्यांची मतं जर मिळाली तर तुमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. दरवेळेस असं होतं की जितके उमेदवार निवडून द्यायचे आहेत तितकेच उमेदवार दिले जातात राजकीय पक्षांकडून, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होते. यावेळेस असं झालेलं आहे की 6 जागा निवडून द्यायच्या आहेत, पण राजकीय पक्षांनी 7 उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ही निवडणूक घ्यावी लागते. आता ही निवडणूक होत असताना सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण हा डिस्कस करूयात की या निवडणुकीसाठी मतपत्रिका कशी असते, आणि त्यानंतर आपण जाऊयात या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे. तर मतपत्रिका, मला वाटतं गुरुजी हीच मतपत्रिका आहे. नाही अगदी पहिल्या वर्गापासून आपली सगळ्यांची सुरुवात. ही मतपत्रिका आहे जी मी दाखवते. क्लोज मध्ये दाखवता येईल का आपल्याला? ओके. तर तुम्हाला आता इथे दिसत असेल ही नावं आहेत उमेदवारांची. आता जे जे उमेदवार या निवडणुकीसाठी आहेत त्यांची ही नावं, हा पहिला क्रमांक आहे, मग ही त्यांची नाव. आता हा जो क्रमांक आहे ना, हा अत्यंत महत्त्वाचा आहे, जो प्रत्येकाला लक्षात ठेवावा लागतो. आता का ते मी सांगते. दुसरा कॉलम आहे उमेदवाराचं, इथे छायाचित्र असतं, आणि तिसरा कॉलम आहे त्याच्यामध्ये पसंतीचा क्रम दर्शवावा, पसंती क्रम दर्शवावा असं लिहिलं. आता हे जर सोपं करायचं असेल तर आपण फळ्यावर लिहूयात, मग आपल्याला गुरुजी समजावून सांगतील. तर या मतपत्रिकेनुसार पहिल्यांदा इथे क्रमांक आहे, त्यानंतर इथे उमेदवाराचं, ओके, हे उमेदवाराचं इथे असेल नाव. मग याच्यात एक कॉलम आहे ते उमेदवाराचं छायाचित्र, तो आपण टाळूयात आणि इथे आपण फक्त पसंतीक्रम घेऊयात. पसंतीक्रम. ओके. आता याच्यामध्ये ही 7 नाव आहेत गुरुजी, बरोबर? ही 7 नाव आहेत. आता या 7 नावांना पहिल्या क्रमांकाचं नाव आहे, हा काँग्रेसचा उमेदवार आहे. इथे मी फक्त मराठीमध्ये लिहिते. इथे काँग्रेसचा उमेदवार आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचा उमेदवार आहे, भाजपचा 1.
तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी. वा, माझा क्लासमेट मदत करतोय मला. चौथ्या क्रमांकावर शिवसेना. पाचव्या क्रमांकावर भाजपचा दुसरा उमेदवार, त्यामुळे मी ते कंसात 2 लिहितेय. सहाव्या क्रमांकावर भाजप, तिसरा उमेदवार भाजपचा, ज्याच्यामुळे ही सगळी रंगत वाढली आहेत, कॉम्प्लिकेशन्स वाढले आहेत. आणि 7व्या क्रमांकावर शिवसेनेचा दुसरा उमेदवार. दुसरा. आणि हा शिवसेनेचा पहिला. गुरुजी, आता आम्हाला सांगा की जेव्हा एक मतदार मत टाकायला येईल, जो आमदार, त्याने इथे हे मत कसं द्यायचं? नाही, ही जी निवडणूक आहे ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट्स या पद्धतीने संविधानाप्रमाणे घेतली जाते. आणि याच्यामध्ये या पद्धतीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की उमेदवारांनी एक हा आकडा त्याला ज्याला मत द्यायचं आहे त्याच्या नावासमोर टाकला पाहिजे. आकडाच टाकला पाहिजे, त्या अक्षरात चालणार नाही. याच्यामध्ये स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स कमिशनचे नियमामध्ये असे आहेत की मतपत्रिकेत एक हा अंक दर्शवण्यात यावा. एक अंक रोमन स्वरूपात सुद्धा चालतो, पण एक असं लिहू नये. ओके, म्हणजे हे असं आहे की हा एक असं जर मी लिहिलं मतपत्रिकेत तर ती मतपत्रिका ती बाद होईल. जर मी एक असं लिहिलं तरच ती मतपत्रिका व्हॅलिड होईल. एक किंवा साधं इंग्लिश मधलं एक ते सुद्धा चालतं. हा मराठीतला एक चालतं, मराठीत इंग्लिश मधून चालेल, मराठीत इंग्लिश मध्ये चालेल आणि रोमन मध्ये चालेल. म्हणजे रोमन हे तिन्ही आकडे त्या उमेदवारांनी त्या उमेदवारासमोर ज्याला त्याला मत द्यायचंय त्यांच्या पुढे हे दर्शवले पाहिजे. म्हणजे या 3 फॉर्मॅट मध्ये असेल तर माझं मत व्हॅलिड असेल. पण मॅडम, हा एक आकडा 2 उमेदवाराला देता कामा नये. त्यांनी हा फक्त एकाच उमेदवाराला पहिली पसंती जी आहे ती एकाच उमेदवाराला. से फॉर एक्झाम्पल आता काँग्रेस, मी तुम्हाला सांगतो, याला एक आकडा टाकला असा आणि याला सुद्धा असा एक आकडा टाकला तर ते मत बाद होईल. ओके, म्हणजे याचा अर्थ उमेदवार जेव्हा येईल आणि ते आपापल्या पसंतीचे उमेदवार निवडतील त्यावेळेस त्यांनी एक आकडा हा कुठल्या तरी एकाच उमेदवारासमोर टाकला पाहिजे. 2 उमेदवारासमोर टाकता उपयोग नाही. आणि समजा यांनी असं जर लिहिलं 1 किंवा 1 ते मत बाद होईल. ओके, असं ते त्याचं आहे. अच्छा, त्यामुळे त्याच्याप्रमाणे त्यांनी मतं टाकली. सर, मी ना तुम्हाला विनंती करते, प्रेक्षकांना दिसण्यासाठी तुम्ही इथे या, म्हणजे आपल्याला त्यांना व्यवस्थित दाखवता येईल. ओके, आता आपण पुढे जाऊयात की मतदान जेव्हा करायला सुरुवात होते त्यावेळेस त्यांनी मत टाकताना, आता हे आकडे टाकायचे हे झालं, आता पसंती निवडायची. म्हणजे हे असं नाहीये की मला बटन दाबायचंय तिथे जाऊन, मला पसंती द्यायची. तर प्रथम क्रमांकाची पसंती मला समजा जर इथे 3ऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला द्यायची, तर याचा अर्थ मी त्या 3ऱ्या क्रमांकाच्या उमेदवारासमोर एक हा आकडा लिहायचा. चला, आपण फॉर एक्झाम्पल आहे, याचा आणि प्रत्यक्ष मतदानाचा काहीही संबंध नाही. प्रक्रिया आपण फक्त समजून घेण्यासाठी. अच्छा, तर मी 3ऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार इथे त्याला 1 लिहिलाय. आता मी किती पसंती माझ्या देऊ शकते? याच्यामध्ये तुम्हाला जेवढे उमेदवार आहे तेवढी पसंती देता येतात. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 पर्यंत तुम्हाला पसंती देता येतात. म्हणजे असा नियम आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे याचा अर्थ समजा मी या उमेदवाराला 1ल्या क्रमांकाचं माझं मत दिलं तर मग माझं 2ऱ्या क्रमांकाचं मत इथे असू शकतं, 3ऱ्या क्रमांकाचं इथे असू शकतं, मग 4थ्या क्रमांकाचं इथे असू शकतं, 5व्या क्रमांकाचं इथे असू शकतं, 6व्या क्रमांकाचं इथे असू शकतं आणि 7व्या क्रमांकाचं इथे असू शकतं. इज दिस अ व्हॅलिड? येस, इट्स अ परफेक्टली व्हॅलिड बॅलेट पेपर. कारण त्यांना कॉन्सिक्युटिव्हली नंबर द्यावे लागतात. पण एक आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, मी लिहितो याच्यावर. आता समजा तुम्ही एक मत एका उमेदवाराला दिलं, 1 दिलं आणि 2 ड्रॉप केला आणि डायरेक्ट 3 वर गेला तुम्ही, तर ते मत 1 पर्यंत मोजलं जातं. म्हणजे पहिल्या पसंतीचं मत त्याचं मोजलं जाईल. पण जेव्हा दुसऱ्या पसंतीचे मत मोजताना दुसऱ्या राऊंडला ते मत इनव्हॅलिड होईल. नाही समजलं? तर मी समजा. ओके, तुमच्याकडे मतं आहेत 7. पसंतीक्रम तुम्ही 7 देऊ शकता. आता
तुम्ही पहिल्या पसंतीचा तुमचा उमेदवार निवडलात की समजा हा तुझा पहिला उमेदवार पहिल्या पसंतीचा उमेदवार म्हणून तुम्ही निवडलात. बरोबर. दुसऱ्या पसंतीचा उमेदवार तुम्ही निवडलात नाही, याचा अच्छा. अर्थ तुम्ही 2 हा आकडा कुठल्याही उमेदवारासमोर दिला नाही, दिला दिलाच नाही नाही. आणि थेट तुम्ही तिसरा. तीन वर गेला. तर जेव्हा पहिल्या पसंतीची मतं मोजून होतील त्याच्यानंतर ही मतपत्रिका जाईल दुसऱ्या पसंतीच्या मतमोजण्याकडे. हो. पण इथे तुम्ही लिहिलेलाच नसल्यामुळं ही मतपत्रिका दुसऱ्या राऊंडसाठी बाद बाद आहे. होईल. बट तिसरा त्यांनी नाही दिलेला नाही आहे. नाही मग पूर्ण ती पूर्णच बाद होईल. दुसऱ्या राऊंडसाठी ती बाद झालेली मतपत्रिका ती पुढे जंप होणार नाही 3 वर. म्हणजे ती तिसरी तिथेच पसंती पण invalid त्यात झाली. काउंट होणार नाही, चौथी पसंती पण नाही, पाचवी पण नाही, सातपर्यंत कुठलीच नाही. त्याने कॉन्सिक्युटिव्हली आकडा लिहिलाच पाहिजे 1 2 3 4 तरच ती मोजली जाईल. पुढच्या याला मोजली मोजली जाईल. जाईल. म्हणजे हे झालं किंवा मतपत्रिका. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक याला लिहिलं आणि हा उमेदवार निवडून आलाय 2 नंबर म्हणजे निवडून आलाय म्हणजे कोटा त्यांनी पूर्ण केलेला आहे फॉर एक्झाम्पल. हा. याला 2 दिले हा आणि हा याने कोटा पूर्ण केला नाही या 3ने हा. आणि याला 3 दिले हा. तर हे मत 1 ला जंप होईल, डायरेक्ट 3 ला जंप होईल ते मत. का सर, 2 ला परत. ते जाणार नाही मत, कारण ऑलरेडी एक्झॉस्टेड मत आहे हे 2 म्हणजे ऑलरेडी हा उमेदवार निवडून आलाय म्हणून त्या स्टेजला ते एक्झॉस्ट होईल. पण हे डायरेक्टली मत 3 ला जाईल कारण 3 हा निवडून आलेला नाही. ओके. अशी गंमत आहे त्याच्यामध्ये. सर हे जरा परत म्हणजे सांगा. दुसरी पसंती मोजायची गरज गरजच नाही. नाही म्हणून जम्प तिथे हा, तिसऱ्या दुसरी पसंतीवर. पसंती का मोजत नाही आपण, हा. कारण तो ऑलरेडी निवडून आलेला निवडून आहे. आलाय. ओके. निवडून आलाय म्हणून त्याला जात नाही ते मत. पण त्याने 3 दिलंय ना, हा निवडून आलेला नाही, कंटिन्युइंग कॅन्डिडेट आहे म्हणून याला हे मत जातं. ओके 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 म्हणजे त्या पुढच्या याला ते हा, मत पुढच्या याला जाईल. जंप होतं ते मत. मग हे कुठल्याही पसंतीच्या किंवा कुठल्याही क्रमांकाच्या उमेदवारासोबत होऊ शकतं. हो, चौथा, पण पाचवा, तो सहावा. उमेदवार तो निवडून आलेला नसला पाहिजे, तो कंटिन्युइंग कॅन्डिडेट पाहिजे. ओके. ओके कंटिन्युइंग म्हणतात त्याला, ओके असं ते त्याच्यात गणित आहे त्याच्यामध्ये. ओके म्हणजे कुठली मतपत्रिका व्हॅलिड हे आपल्याला कळलेलं आहे. इनव्हॅलिड मतपत्रिका जी आहे, हा. आता समजा मी मागा सांगितल्यावर 1 लिहिलं कोणीतरी, हा ही इनव्हॅलिड होईल. हा. त्यानंतर कशाची तरी खून केली त्याने अशी वगैरे, हा ती, कारण त्यामुळे मतदार हा आयडेंटिफाय होतो, त्याला ओळखता येतं. हा. त्यामुळे अशी खून लिहिली असेल तरी मतपत्रिका इनव्हॅलिड होईल. किंवा असं चित्र काढलं असेल काहीतरी समथिंग की ज्याच्यामुळे कुठलीही खूण जी आकड्या व्यतिरिक्तची. हा, आकड्या व्यतिरिक्त तरी काही लिहिता कामा नये, फक्त एक आकडा टाकायचा, संपलं एवढंच. हम्म. असं गृहीत धरा त्यांनी आता हा कोपरा आहे आणि त्यांनी मुद्दाम असं कोपऱ्यात मत टाकलंय असं. का पण हे मधली एवढी जागा का सोडली त्यांनी, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे ते मत त्यांनी इथे मध्ये सेफ टाकणं साईड टाकलं पाहिजे. गरजेचं आणि आहे. जर साईडला असेल तर मग ते पण मत बाद होऊ शकतं. म्हणजे आता ते मग डिस्क्रिशन आहे, ते रिटर्निंग ऑफिसरचं डिस्क्रिशन तिथे निवडणूक निर्णय अधिकारी जे असतील. आयडेंटिफाय होतं की न होतं वगैरे, पण शक्यतो त्यांनी मधल्या याच्या कॉलम मध्ये स्लॉट टाकलं. आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत? कारण तुम्ही एवढ्या निवडणुका बघितलेल्या आहेत की मत बाद होण्याच्या काही गोष्टी लक्षात हा, राहिल्या. बरेचदा काय करतात ते लोक की इथे हे लिहितात, एक आकडा टाकतात आणि इथे मध्ये 1 असं लिहितात. हा. हे खूपदा होतं असं की त्याच्यामुळे, किंवा एक लिहितात आणि काहीतरी फूल वगैरे काढतात, गुलाबाचं वगैरे वगैरे समथिंग असं काही. का आणि हे काढतात? सगळं आपले हो. आमदार करतात. हा? हे सगळं आपले आमदार करतात. हो, मतदार आमदार म्हणजे मतदार असे सुद्धा मी बघितलेले आहेत. ओके मग त्याला हेच नसतो ना, देर इज नो वे आउट. हा. हा. किंवा बाद. कोणाला समजा मुद्दाम असं मिशूप करायची असेल तर हा एक आकडा हे 2 उमेदवाराच्या समोर टाकता येतो. हा म्हणजे तो एक आकडा हा 2 उमेदवारांच्या समोर ते मत बाद सेम झालं. आकडा. अच्छा. हे बऱ्याचदा जाणीवपूर्वक होतं. बरेचदा झालेलं, असे इन्व्हॅलिड केलेले बरेच मत. पण मग एक अगदी बाळबोध प्रश्न आहे सर, की जेव्हा एखाद्याची मतपत्रिका बाद होते आणि त्याचा आकडा जर मोठा असेल तर बहुमताचा आकडा बदलतो का, की तसा काही तो बदलत नाही? नाही बस जर मतपत्रिका बाद झाली तर कोटा बदलतो आणि तेवढे त्या उमेदवाराची मतं कमी होतात ना. बरोबर. उमेदवाराची मतं कमी होतात पण बहुमताचा आकडा कमी नाही होत ना. कुठलं बहुमत? कोटा बदल नाही त्याचा परिणाम कसा निकालावर होऊ शकतो? त्याचा समजा परिणाम म्हणजे मतपत्रिका कोटा बाद होते. थोडासा कमी होतो मग तो. कारण ते कोटाचा जो गणित आपण घेतलेलं आता आहे, ते आपण गणित बघितलं ना समजून कोट्याचं घेऊया. गणित, आता आपण किती पकडले? 285 घेतले, हा. कारण दोघांना हक्क नाही, एक इनव्हॅलिड आहे. पण आपण त्याच्याकडे बोलूयात सर. मला वाटतं हे झालं असेल तर आपण आपण बोलतो क्लीन करून घेऊयात. मग हो त्याच्याकडे चालेल जाऊया. चालेल. म्हणजे मतपत्रिका झालेली आहे आपली. हो. आता सौरभने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की कोटा, तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की विधान सभेचे, विधान परिषदेचे नाही.
विधानसभेचे म्हणजे जे आमदार जनतेमधनं निवडून गेलेले आहेत तेच इथे मतदान करतात. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे 88. 288. या घडीला शिवसेनेचे एक आमदार आता नाहीये, ते निधन झालेत, त्यामुळे राहिले 287. पण सर अगदी आपला हा कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी बातमी आलेली आहे की दोन आमदारांना मतदान करता येणार नाही कारण कोर्टाचा निर्णय आलाय. म्हणजे आता राहिले 285. म्हणजे आता टोटल राहिले 285. म्हणजे हे 285 आमदार आता उद्या मतदार म्हणून असते. आता प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी कोटा किती तो या 285 आकड्यावरनं काढता येईल. तर तो कसा काढायचा? हा, कोटाचं फार सिंपल उदाहरण आहे. नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स. नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स म्हणजे काय असतं, इलेक्शन नंतर आपण ते व्हॅलिड इनव्हॅलिड सुद्धा करतो. मी लिहिते सर, कारण तुम्ही लिहिताय ते एकदम छोटं आहे, ते प्रेक्षक मागच्या बेंचवरचे प्रेक्षक ओके. तर व्हॅलिड वोट्स, हा, नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स. हा, डिवायडेड बाय, मल्टिप्लाइड बाय, हा, मग नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स आहेत आता आपल्याकडे मल्टिप्लाइड बाय 100. ते लिहा तुम्ही आधी. 285. हा, मल्टिप्लाइड बाय 100. अच्छा, फॉर्म्युला आधी लिहू. हा, फॉर्म्युला लिहून टाका. मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय, त्याला भागिले भागीला उमेदवार अधिक नंबर ऑफ कॅन्डिडेट्स. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स कॅन्डिडेट प्लस प्लस 1. 1 आणि जो भागाकार येईल त्याच्यामधला सगळं येईल त्याला प्लस 1. याचा अर्थ जेवढे तुमच्याकडे मतदार असतील त्या मतदारांचा आकडा गुणिले 100 आकडा येईल, त्याला भागायचा आहे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे किती उमेदवार या निवडणुकीला आहेत प्लस 1. आता किती उमेदवार आहेत ते म्हणजे किती उमेदवार उभे राहिलेले आहेत किंवा किती उमेदवारांनी अर्ज भरलेत ते उमेदवार नव्हे, किती उमेदवारांसाठी ही निवडणूक होतीये. याचा अर्थ आकडा असेल 6. नाही, आता हे अधिक 6 आणि 1 7. 6 अधिक 1 7 बरोबर 7 होय. म्हणजे थोडक्यात 285 गुणिले 100 भागिले 6 अधिक 1 7 अधिक 1 असं येईल. म्हणजे हे झालं 285 00 भागिले 7. 7 चोक 28 0 7 7 49 1 7 1 7 आणि मग वरती पॉइंट ते मोजायचेच नसतात. म्हणजे 4071 अधिक 1. 4071 अधिक 1 म्हणजे टोटल येईल 4072. राईट, हा आकडा आहे, हा कोटा आहे. आता हा आकडा म्हणजे एवढी मतं प्रत्येक उमेदवाराला मिळवावी लागतात. तेवढी, कारण याच्यामध्ये काय असतं, नियमाप्रमाणे एका मताची किंमत 100 असते. हा, असे त्याला समजा 42 मतं मिळाली तर त्याला असं गृहीत धरलं जाईल त्याला 4200 मतं मिळाली. 41 मिळाली तर 4100 असं ते. आणि याच्यामध्ये हा 40-72 कोटा आलेला आहे. ह्या कोट्याच्या वर जेवढी मतं त्याला मिळेल तो निवडून येईल. तो निवडून येईल. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे समजलंय तो हा फॉर्म्युला आहे. जेवढे मतदार असतील त्याला 100 गुणा. 100 का गुणा? कारण प्रत्येक मतदाराच्या एका मताची किंमत ही 100 आहे, म्हणून 100 गुणा. जितके उमेदवार आहेत त्याच्यात 1 अधिकचा करा, म्हणजे इथे 6 उमेदवारांसाठी निवडणूक होते, अधिक 1 म्हणजे 7 आणि या सगळ्यामध्ये 1 ऍड करायचा. हा आकडा आलाय 4072. याचा अर्थ प्रत्येकाला 4072 इतकी मतं मिळवावी लागतील निवडून येण्यासाठी पहिल्या फेरीमध्ये. 4072 म्हणजे 41 म्हणजे 41 आमदारांची मतं पहिल्या पसंतीची. आपण मतपत्रिका आधी पाहिलेली आहे. पहिल्या पसंतीची म्हणजे ज्या नावांपुढे 1 लिहिला गेलेला आहे
अशी 41 मतपत्रिका ज्या उमेदवाराला मिळतील त्या उमेदवाराचा पहिल्या फेरीमध्ये निवडणुकीमध्ये विजय होईल. आता ह्या सगळ्याची मोजणी कशी होते ही आपल्याला बघायची आहे. एक छोटासा ब्रेक आत्ता घेतोय आणि ब्रेक नंतर राज्यसभेच्या निवडणुकीचं गणित समजवताना मोजणी नेमकी कशी होते ती आपण बघणार. छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदानाचं सगळं गणित आपण समजून घेतोय. त्यासाठीचे खास गुरुजी सुद्धा आज आपल्या वर्गात आलेले आहेत. आम्ही विद्यार्थी तर आहोतच, पण राज्यसभेचं हे गणित तर आपण समजून घेत आहोत. पण त्याचबरोबर राज्यसभेच्या निवडणुकीच्या गणितासोबतच राजकीय गणित सुद्धा आखली जातात. त्या संदर्भातले काय किस्से आहेत, काय आडाखे आहेत, त्या अनुषंगाने नेमकं राजकारण काय होत आहे त्याचं सुद्धा विश्लेषण आपल्याला ऐकायचं आहे. आणि हे विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सर आणि रविकिरण देशमुख आहे. मी दोघांचंही स्वागत करतो या चर्चेत. अभय सर आणि रविकिरण सर, मला असं वाटतं ना आज तुम्ही पण या क्लासमध्ये हवा होतात. आपण वर्ग भरवलाय, वर्गामध्ये कळसे गुरुजी आहेत आणि या क्लासमध्ये तुम्ही असतात तर मला वाटतं आणखीन मजा आली असती. पण एनिवेज तुम्ही व्हर्च्युअली आमच्यासोबत जोडले गेलेले आहात. आत्ता आम्ही एक आकडा मोजत होतो, जो आकडा होता की कोटा कसा ठरवतात, मतांचा प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी जो कोटा ठरवला जातो. आजची जी लेटेस्ट अपडेट आहे ज्याच्यामध्ये 2 जण अजून मतदान करू शकणार नाहीत, हे झाल्यानंतर जो कोटा आलेला आहे तो 4072 म्हणजे 41 हा कोटा प्रत्येक उमेदवाराला लागणार. आता प्रश्न असा आहे की आम्ही आकडेवारी तर समजून घेतलेली आहे. राजकीय पक्ष जेव्हा जुळवाजुळव करतात, पहिल्या पसंतीचा दुसऱ्या पसंतीचा, पडद्यामागे ही जुळवाजुळव नेमकी कशी होते, कारण हा गणिती उपद्व्याप आहे. अभय सर. नाही, निश्चितपणे या निवडणुकीच्या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्याच्यावर अधिकारवाणीने सांगणारे व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत आणि सांगितलंय. आता त्यातली राजकीय गणित आणि जी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पलीकडची जी आकडेमोड असते, ज्याची मतमोजणीच्या वेळेस कळसे साहेबांना त्याचा अनुभव आला असेल की साधारणतः राजकीय पक्ष पहिले 3 प्रेफरन्सेस देतात आणि त्याच्यानंतरचे प्रेफरन्सेस जे असतात ते बऱ्याच वेळा मतपत्रिका ओळखता यावी यासाठी काही राजकीय पक्ष त्याचे कोड तयार करत असतात आणि ते कोड बऱ्याच वेळेस की 4था प्रेफरन्स कोणाला द्यावा, 6वा कितव्या उमेदवाराला द्यावा, असे साधारणतः ते कोड असतात. आणि त्यामुळे त्या मतपत्रिका कुठला मतदार आपल्या क्रॉस वोटिंग केलं हे त्यांचं क्रॉस चेक करण्याचं त्यांचं एक तंत्र असतं. अशा बऱ्याच गोष्टी या निवडणुकांमध्ये होत असतात. आता कळसे साहेब आपल्या बरोबर आहेत की नाही मला माहित नाही, परंतु असतील तर त्यांना माहिती की पेन जो निवडणूक आयोग देतो त्याच पेनने मतदान करावं लागतं. म्हणजे याच्या आधी 1987 पासूनच्या पिटिशन आहेत की निवडणूक आयोगाने निळ्या रंगाचा पेन ठेवला होता आणि एका मतदाराने हिरव्या रंगाच्या पेननी त्याच्यावर तो क्रमांक लिहिला होता. ती मतपत्रिका बाद झाली. मागच्या काही वर्षापूर्वी आणखी एका मोठ्या व्यक्तीची निवडणूक अशाच पद्धतीने वेगळा पेन तिकडे कोणीतरी ठेवून गेलं आणि त्याच्यामुळे काही मतं बाद झाली होती. मला वाटतं की त्याच्यामुळे अलीकडच्या काळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रत्येक मतदानानंतर मतदान बूथ मध्ये जाऊन ते सगळं व्यवस्थित आहे की नाही हे बघण्याची आणखी एक त्यांना काम लागलेलं आहे. मला वाटतं की राजकीय आकडेमोडीत फक्त 2 मतं कमी झाली आजची, याचा उल्लेख झाला. त्याच्यामुळे पॉइंट्स मध्ये फरक पडतो. ते पॉइंट्स जरी तुम्हाला जास्ती मतं मिळाली तरी ते ऍडिशनल वोट ट्रान्सफर होतात आणि ते कसे ट्रान्सफर होतात ते साधारणतः त्यांनी कळसे साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्याचं मूल्य कसं काढलं जातं. मगाशी आपण किंमत म्हणालात, ते किंमत राज्यसभेच्या निवडणुकीत जरा वेगळ्या अर्थाने वापरली जाते म्हणून मी मूल्य हा शब्द वापरला. मला वाटतं की ते मूल्य ठरवलं जातं आणि अनेकदा तो मतांचा जो कोटा असतो तो पूर्ण होत नाही. त्यामुळे शेवटच्या फेरीमध्ये ज्याला जास्त मतं आहेत तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. मला वाटतं ही एक माहिती प्रेक्षकांना द्यायला हवी, कारण आता जो 41चा कोटा आलाय तो पूर्ण न होताही शेवटच्या फेरीमध्ये उमेदवार निवडून येऊ शकतो. आता राजकीय गणित आपण बघताय तर ती मला वाटतं की रस्सीखेच आपण बघतोय की अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्या भूमिका 2 वर्षापूर्वीच्या अजूनही कायम आहेत का, त्या बदलल्या आहेत का? जे सरकार स्थापन झालं तेव्हा जे पाठबळ होतं सरकारचं ते कमी झालंय की वाढलंय, या सगळ्या गोष्टींची परीक्षा इथे होईल. आणि याच्या पुढे 20 तारखेला विधान परिषद होईल. ती फक्त परीक्षा नाही तर ती अग्निपरीक्षा असेल, कारण तिथे गुप्त मतदान आहे.
त्यामुळे मला वाटतं या दोन्ही निवडणुका खूप महत्वाच्या आहेत. बरोबर आहे सर. तुम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीचा उल्लेख केलात आणि ते गुप्त मतदान म्हणून उल्लेख केलात. रवी किरण सर, त्याला जोडून तुम्हाला प्रश्न आहे की असं राज्यसभेची निवडणूक ही एका अर्थानं म्हटली तर गुप्त मतदान आहे, मात्र पोलिंग एजंट नावाची एक तिथे प्रक्रिया असते किंवा तिथे एक व्यक्ती बसवली जाते. हे नेमकं काय? निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदार म्हणजे जे आमदार मतदार म्हणून जातात त्यांच्यामध्ये एक पोलिंग एजंट असतो. हा नेमका काय असतो आणि त्याचा काय रोल असतो? आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ही स्वीकारली गेलेली पद्धत आहे. हा पोलिंग एजंट हा त्या राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असतो आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तर तो अतिशय म्हणजे ह्या प्रक्रियेला अतिशय जवळून ओळखणारा अतिशय तरबेज व्यक्ती असतो. कारण त्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की आपल्याला जे मत दाखवलं जात आहे ते आपण ठरवल्याप्रमाणे आहे की नाही हे लक्षात पहिले 3-4 प्रेफरन्सेस बघितल्याबरोबर त्याला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, काउंटिंगला पण त्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात आणि ही पद्धत आपण फार पूर्वीपासून स्वीकारलेली आहे. हो, आणि त्यांची जबाबदारी पण तेवढीच मोठी आहे. हो, म्हणजे हा पोलिंग एजंट तिथे फायनली ठरवतो की या आपल्या संबंधित पक्षाच्या आमदारांनी म्हणजे तिथे येणाऱ्या मतदारांनी जे मत टाकलंय ते व्हॅलिड आहे की नाही, आणि नसेल तर तो त्या पोलिंग एजंटचा अधिकार असतो की तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करेल आणि मग त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. अशी एकूण प्रक्रिया आहे, राईट? ओके सौरभ, तुम्हाला काही प्रश्न? अगदी मला कळसे सरांना एक अगदी ओके ठीक आहे, मला कळसे सरांना एक बेसिक प्रश्न आहे, अगदी बाळबोध प्रश्न, की जो व्यक्ती मतदान करतोय तो त्याच्याच पक्षाला मत देतोय की नाही हे तिथं नेमकं कळतं कसं? नाही, या व्हीप जारी केल्यानंतर या सिस्टीम मध्ये आपल्याला थांबवलं, सॉरी, या सिस्टीम मध्ये 2003 साली RP ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाली, सुधारणा झाली आणि ह्या सुधारणेच्या अनुरूप असं ठरलंय त्याच्यामध्ये की प्रत्येक पक्षाने त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह नेमायचा आणि तो रिप्रेझेंटेटिव्ह तिथे विधान भवनला सेंट्रल हॉलमध्ये जिथे मतदान होतं तिथे तो बसणार. पोलिंग एजंट? हा, नाही, तो पोलिंग एजंट वेगळा असतो. पक्षाचा एक प्रतिनिधी तिथे बसेल आणि त्या प्रतिनिधीला प्रत्येक मतदारांनी मतपत्रिका घेतल्यानंतर वर्गात जाऊयात. घेतल्यानंतर त्या प्रतिनिधींनी त्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला दाखवूनच मतदान करायचं आहे. अच्छा, मतपेटीत मत त्यांनी त्याला दाखवून मतपेटीत मत टाकण्याचं आणि मग अपक्ष? अपक्षाला ते बंधन नाही. हे बंधन फक्त पक्षाला आहे, अपक्षाला कुठलंही बंधन आणि नाही. इरेस्पेक्टिव्ह कुठल्या पक्षाचा आहे, एक असो, दोन असो, किती कुठलाही आमदार असो. असो. आता टेक्निकली अपक्षाचं मतदान हे तसं गुप्त, तसं त्यांनी गुप्त. कोणाला दिलं ते नाही कळणार. त्यांनी Right. कोणाला अपक्षांचं दिलंय नाही. कळणार नाही आणि त्यांना दाखवण्याचं कायद्याप्रमाणे बंधनही नाही. म्हणजे राजकीय गोष्टीचा विचार करता अपक्षांसाठी विन विन बरं आहे. सिच्युएशन. इकडे पण जायचं तिकडे पण जायचं, मतदान भलते आलाच. चला, आता आपण मतमोजणीकडे मला वाटतं येऊयात सौरभ. एक छोटासा प्रश्न हा, आणखी विचार. घेतो. एखाद्या पक्षाला मतदान करण्यासाठी व्हीप जारी केलाय, त्या पक्षाचा प्रतिनिधी आणि त्याच पक्षाचं मतदान करण्यासाठी तो व्यक्ती आलाय, पण त्यांनी मतदान भलत्याच उमेदवाराला केलं एखाद्या, तर काय नेमकी त्यात कारवाई होऊ शकते? अशा परिस्थितीमध्ये मला वाटते काल की परवाच मी क्लिअर केलं, कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जर त्या प्रतिनिधींनी जर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, आक्षेप उपस्थित केला, तर तिथे रिटर्निंग ऑफिसरनी ते मत ताब्यात घ्यायचं आणि ते वेगळं ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये असं एन्डोर्समेंट द्यायची की बाबा व्हायोलेट इलेक्शन प्रोसिजर अशी एन्डोर्समेंट देऊन ते ठेवून द्यायचं. एक प्रकारे ते मत इनव्हॅलिड होईल, असं बाद होईल असं माझं मत आहे. बरं, आणि त्याला जोडून आणखीन एक छोटासा, काही पक्ष असं म्हणतात, म्हणजे ते आत्ताही म्हणतात की आम्ही तटस्थ राहू, म्हणजे याचा तटस्थ राहायचा अर्थ ते मतदानाला येणार नाही. मग ते ह्या 285 मधनं वजा होतात, मायनस होतील, म्हणजे ते आलेच नाही तर हा कोटा कमी होईल आणि मग इथे इथला आकडा बदलेल. अगदी अगदी मॅडम, अगदी. म्हणजे हा आकडा जो आहे हा शेवटला मोजला जातो, सुरुवातीला नाही. सुरुवातीला जेवढं मतदान होतं प्रॅक्टिकली, जेवढं मतदान होतं, आता असं गृहीत धरा की एक 285 किंवा त्याचे 3 सदस्य ऍबसेंट राहिले एखाद्या पक्षाचे, तर 283 किंवा 83 मतदान झालं से फॉर एक्झाम्पल. 283 मतदान झाल्यानंतर हे 283 बॅलेट पेपर्स आधी ते व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे हे बघितलं जाईल. मग त्याच्यावर एक आकडा व्यवस्थित टाकलाय का किंवा एक अंकात लिहिलाय का, मग आपण डिस्कस केल्याप्रमाणे काही चित्र आहे का त्याच्यावर, काही फूल काढलंय का, काय त्यांनी आयडेंटिफिकेशनसाठी केलंय ते बघितलं जाईल. आणि असं गृहीत धरा, 200 असं बरेचदा घडलंय, 283 पैकी 3 मतं गेलेली आहे, इनव्हॅलिड झालेली आहे, तर मग कोटा हा 280 प्रमाणेच काढला जाईल. ओके, म्हणजे हा आधी ठरवलेला कोटा नाही, हा मतं किती आहेत, व्हॅलिड मतं किती आहे ते बघूनच कोटा काढला, वैध मतांवरच तो कोटा. म्हणून मी म्हटलं नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स मल्टिप्लाइड बाय 100
आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट +1. म्हणजे आपण जे सगळं कॅल्क्युलेशन केलं ते मतदानानंतर व्हॅलिड मतं किती आहेत ते बघून हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यात ते येणार. बघून ते किती बघून मतं आलीत आणि त्यातली किती Valid मतं किती, वैध valid आहेत किती. त्याच्यावर ते तो आकडा ठरवलं ठरला. दिस इज इंटरेस्टिंग. हे माहित नाही. चला आता आपण मला वाटते पुढे जाऊयात मतमोजणीकडे. वेळ संपेल नाही तर आपली. ओके, आता मगाशी आपण पसंती क्रम बघितला होता. आता आपण परत मला जरा मगाचे पुन्हा सांगशील पहिल्या क्रमाला कोण होते उमेदवार? काँग्रेस, हा, दुसरं भाजप, दुसरं भाजप 1, NCP. तिसरं एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, हा त्यांचा एकच आहे. हा, चौथा शिवसेना, हा, पाचवा पुन्हा भाजप, सहावा भाजप आणि सातवा शिवसेना. सातवा शिवसेना. शिवसेनेचा हा दुसरा, भाजपचा हा तिसरा, भाजपचा हा दुसरा, शिवसेनेचा हा पहिला. सर, आता आपल्याला समजून घेण्यासाठी पहिल्या पसंतीची यांना किती आहेत, या सगळ्यांना पहिल्या पसंतीची किती मतं, काय टेंटेटिव्ह आकडे टाकू मी? आता बघा तुम्ही काँग्रेसकडे या यादीहून असं दिसतंय की एकंदर 43 सदस्य आहे काँग्रेसचे. 43 लिहू इथे? हा लिहा ना. ओके, काँग्रेसला समजा 43 43 पहिल्या 4,300 पसंतीची असं. मिळालेली हा. आहे. आता भाजपला एकंदर 106 सदस्य आहे भाजपचे. तर हे पहिला उमेदवार, दुसरा आणि तिसरा. त्याच्यामुळे हे 1-2 मध्ये डिव्हाइड करूया आपण ते. हा, 3 मध्ये. म्हणजे कोट्यामध्ये डिव्हाइड करूया. याला समजा 42 गेली आपण असं गृहीत धरा, कोट्या एवढी. हा, आणि दुसरा भाजपचा त्याला 42 गेली. हा, किती उरतात त्यांची 106 मधून 42 84 हा. म्हणजे 106 - 84. 6 4 गेले 2, 10 8 गेले 2, हा 22. 22 मतं त्यांची पहिल्या पसंतीची उरतात ती. आणि त्यामध्ये काही अपक्ष जे पाठिंबा वगैरे जे काही आता आपल्याकडे या यादीप्रमाणे असं दिसतंय की 13 हे अपक्ष आहेत आपल्याकडे. आणि बाहेर लहान लहान पक्ष जे आहे आता उदाहरणार्थ बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी 2, AIMM काहीतरी 2, प्रहार जनशक्ती 2 वगैरे असे जे बरेचसे पक्ष आहेत हे आता कुणाला पाठिंबा देतात यावर बरंच या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे. पण सध्या तरी कागदावर दिसतं की त्यांच्याकडे 22 मतं ही सरप्लस आहे. ओके, आपण असं धरून चालूया की त्याच्यात आणखीन काही मिळतील हा, त्यांना. मिळतील असं गृहीत. मग एक 30 टाकूयात आपण. 30 टाका की 30 मिळाली त्यांच्या तिसऱ्या उमेदवाराला. तिसऱ्या ओके. उमेदवार 30%. आता राष्ट्रवादीच्या आता उमेदवाराला राष्ट्रवादीचे आपल्याकडे असं दिसतंय की त्यांचे राष्ट्रवादीचे 53 आहे त्यांच्याकडे टोटल. मग इथे 42 करा. हा, आता शिवसेनेचा पहिल्याला तर 42 मिळणार. 42 म्हणजे राष्ट्रवादीचे आता किती सरप्लस राहिले आपल्याला त्यांचे 52 असेल तर 11. ते 11 राष्ट्रवादीचे सरप्लस राहिले NCPचे. ते समजा शिवसेनेला गेले. हा, आता ते आणि याचे सरप्लस आपल्याला शिवसेनेचे काढायला लागेल सरप्लस. शिवसेनेचं स्ट्रेंथ आहे 56. आता 56 पुणे 42 करायला लागेल. 2 गेले 4 राहिले, 5 4 गेले 14. 14. आता हे 14 आणि हे 11 NCPचे 25. काँग्रेसकडे तर फार सरप्लस नाही. किती आहे त्यांच्याकडे? फार नाही, 43 आहे. एखादा सरप्लस जाईल. सध्या आपण त्यांना टाकून देऊ 25 देऊया. ओके, आता ही झाली साधारण पहिल्या पसंतीची मतं. मी पुन्हा एकदा सांगते, ही पहिल्या पसंतीची मतं आहेत, दुसऱ्या पसंतीची नाही. पहिल्यांदा जी मोजणी होते ती पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होते. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त येणारा पहिलं हा, आता सगळ्यात जास्त मतं ज्यांना पहिल्या पसंतीची मिळालेली आहे 43, याची सरप्लस वाटली जाईल. ओके, पण याचा अर्थ ज्यांनी 42चा कोटा कंप्लीट केला ते निवडून आले. याचा अर्थ हा उमेदवार निवडून आला, हा दुसरा निवडून आला, याने कंप्लीट केला, तिसरा निवडून आला, चौथा निवडून आला, पाचवा निवडून आला. आता हे 2 राहिले. 2च राहिले. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त असणार याच्यामध्ये आता नियमाप्रमाणे सगळ्यात जास्त मतं ज्याला मिळालेली आहे त्याचे सरप्लस आपण आधी वाटतो. ओके, आता ही 43 आहे. आता याची सरप्लस म्हणजे 4300 आणि आपला कोटा आहे 4072. म्हणजे 43 गुणिले 100. नको त्याला नको 100. 4300 उणे वजा 4072. 10 ना 2 8 हातचा 1 परत 7 ने 8 राहिले 2 3 हातचा 1 परत 3 हात 1 केला
2 4 4 228. हां 228 म्हणजे जवळजवळ 2.25 मतं ही ट्रान्सफर होईल. कोणाला ट्रान्सफर होईल? त्या बॅलेट पेपरवर, काँग्रेसच्या 43 बॅलेट पेपरवर ज्याच्या नावासमोर 2 आकडा लिहिला असेल त्याला ती मतं ट्रान्सफर होतील. आता मी हे पुन्हा सोपं करून सांगते. हो, या 43 मतपत्रिका, या 43 मतपत्रिका त्या मतपत्रिका आहेत ज्या मतपत्रिकेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचं मत मिळालं होतं. याच का निवडल्यात? कारण हा आकडा सगळ्यात जास्त होता. आता 43 मतांची गरज काँग्रेसच्या उमेदवाराला नाहीये, त्यांना गरज आहे फक्त 41 मतांची. मग हा जो कोटा आहे तो त्यांच्या 43 मतांमधनं वजा केल्यावर सरप्लस आले, त्याच्याकडे 228 शिल्लक राहतात. आता हे 228 जे आहेत ती वाटली जातील, पण कुणाला? तर त्या 43 ज्या मतपत्रिका आहेत ज्याच्यावर काँग्रेसच्या उमेदवाराला पहिल्या क्रमांकाची मतं मिळाली त्या मतपत्रिकांवर जो दुसऱ्या पसंतीचे उमेदवार असतील त्यांना. आता त्या मतपत्रिकांवर दुसऱ्या पसंतीचे उमेदवार आयडियली असायला हवेत 43, पण ते असतीलच याची खात्री नाही. याचं कारण असं आहे, तो नियम सर सांगा ना, की एक मत तुम्हाला द्यावंच लागतं पण दुसरं देणं कंपल्सरी नाही. मग आपण बोललो, मॅडम बोलल्या, एक आकडा हा प्रत्येक मतपत्रिकेवर लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. तर ती मतपत्रिका तरच वैध. ती मतपत्रिका व्हॅलिड ठरते. हां. आणि ते एक आकडा जर लिहिला नाही तर ती मतपत्रिका बाद ठरते. आणि 2 आकडा आपल्याला त्यांनी आता हे ज्यांनी 43 मतपत्रिकेवर असं गृहीत धरा की हा 2 आकडा त्यांचा कुठला दुसरा आहे. अच्छा, आता त्या 43 मतपत्रिकांवर समजा या चौघांपैकी जे ऑलरेडी जिंकून आलेले आहेत त्यांना 2 आकडा असा लिहिलेला असेल तर तो आपल्याला मोजण्याची गरज नाही, त्यांना जात नाही. म्हणजे टेक्निकली जे निवडून गेलेले आहेत त्यांना पुढे कितीही मतं मिळालेली असतील तरी ते आपण मोजणार नाही आहोत. आता शिल्लक राहिलेले आहेत हे 2 उमेदवार. या 2 उमेदवारांना या 43 मतपत्रिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे त्यांच्या नावापुढे 2 लिहिलेलं आहे अशी किती मतं आहेत ती मोजायची आहेत. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे समजा सर किती देऊ मग 30 आणि 26? तुम्ही आता 43 जर मतपत्रिकेवर 2 आकडा हा लिहिला असेल समजा, आता हा म्हणजे 26ला जो लिहिला असेल तर ही आपली जी सरप्लस जी आहे ना ही 228 मतं याला जाईल समजा 26 जे आहेत. आता म्हणजे ही कशी होईल? 2600 प्लस याची किती? 228. ही एवढी जात नाही, थोडी फ्रॅक्शन मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये कमी होतात. असं मूल्य मोजायला लागेल ना आपल्याला, मूल्य मोजावं लागेल. नाही, त्याचं 228 नॉर्मली तेवढी जाते पण थोडं कॅल्क्युलेशन मध्ये ती कमी होतात मतं. म्हणजे 200 मतं जाईल असं गृहीत धरा तुम्ही. नाही पण या मतांचं पण मूल्य ठरतं आणि मग ते या गुणिले- मताचं मूल्य ठरण्याचं परत एक वेगळा फॉर्म्युला आहे. आता जो सरप्लस आलाय त्याला हे नंबर ऑफ व्हॅलिड वोट्सनी भागायचं असतं. भागायचं हो. सरप्लस 228 आहे, त्याला 43नी डिवाइड करा. आता मोबाईलची गरज लागेल. आपलं गणित किती पक्क नाही. कोणीतरी मदत करा मला. 228 भागिले 43 किती? म्हणजे बघा ना आपलं किती होईल. येईल. तर हे म्हणजे हा 2600 अधिक हा आकडा यांची नाही. आता आपण सरप्लस 228 पैकी किती जातात त्याला ते बघतोय, त्याचे व्हॅल्यू काढतो आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ओके, हा आकडा येतो 5.30. हा ते 30 इग्नोर करायचे म्हणजे 5 आली व्हॅल्यू, त्याची 5 आली. आता 43 मतं 5च्या व्हॅल्यूने याला ऍड होतील. 43 मतं 5च्या म्हणजे 43 मल्टिप्लाइड बाय 5. 43 गुणिले 5 ते येतील 5 त्रिक 15, 5 हातचा 1, 5 चोक 20 आणि 1 21, 215. म्हणजे बघा यांची मतं होतील 26 अधिक 2600 करा ते. 2600 अधिक 215. आणि उरलेली जी 28ची जी काही आहे त्याला लॉस ड्यू टू फ्रॅक्शन म्हणतात. ती मतं आपण मोजत नाही. आणि मग यांना पण 3000 अधिक 215. 3000 सगळ्यांची. एका मताची किंमत म्हणजे हे यांना 3000 अशा प्रकारे ही मतं वाटली गेली. म्हणजे त्यांना नाही, ती त्यालाच जातील 2 नंबर म्हणजे यालाच जातील. यांना नाही जाणार. त्याला कशी जाणार ती? कारण 2 याच्या नंबरला लिहिलंय ना. ओके, म्हणजे ही इथेच मिळाली. यालाच मिळाली कारण 2 आकडा यालाच लिहिलेला आहे. पण अजूनही हे महाशय मग पोहोचले नाही असं करूया ना. पण याचं झालं आता वाटलं आपण. आता परत त्याचं हे कोण आहे?
लोएस्ट त्याच्यानंतरचा 42. 42. आता 42ला किती आहेत? 1 2 3 4 आहेत. हा मग यात कुणाचे आधी वाटायचे त्याच्यामध्ये लॉट काढले जातील, कुणाच्या आधी वाटायचे ते. आणि ते चिठ्ठ्या काढतात, हा सगळ्यांची नावं लिहितात हा आणि कुणीतरी उचलतं ती चिठ्ठी उचलती हा. आणि चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव आलं त्याचे ओके. सरप्लस आधी वाटतात. ओके, आपण धरून चालूया हे नावाला. आलं हा त्याचे आता वाटा सरप्लस. ओके, मग यांची म्हणजे 42. 4200 हा मायनस कोटा 4072. 10 2 गेले 8 आणि 10 7 गेले 3 38. 38च झाले ना. 4 200 भागिले नाही 38 नाही 238 येतील. 10 7 गेले 3 हातचा 1 138. हा आता 138 सरप्लस आहे. हा. म्हणजे हे माटायचे. तर आता तोच फॉर्म्युला असं गृहीत धरा की 42च बॅलेट पेपर आहे, व्हॅलिड आहे. हा हा म्हणजे अगदी valid आहे. 138 भागिले 42. ओके, म्हणजे असं गृहीत धरा की 42 पैकी 40च व्हॅलिड आहे, 2 बाद झाले. हा. तर मग 138 गुणिले मागीला 40 असं होईल. ते ओके, आणि मग पुन्हा तशाच फॉर्म्युलाने काढून यांच्यामध्ये ऍड ऍड करायचे 4200 मध्ये ते ऍड पण करायचे. इथे जो ज्याला 2 ची जास्त असतील त्याच्यात. हा ज्याला याच्यावर 2 ज्याला टाकलेलं असेल त्यालाच ते ऍड होतील. हा, पण दोघांना पण जर 2 टाकले नाही नाही दोघांना ऍड होणार. दोघांना 2 नाही, एकालाच 2 टाकता येईल ना. नाही पण त्यांच्या मतपत्रिकेमध्ये समजा 20 मतपत्रिकांमध्ये यांना 2 आहे हो. आणि राहिलेल्या 20 मध्ये यांना 2 2 मग ती या व्हॅल्यूने जातील ते. म्हणजे इथे पण त्यांना ते गुणून हो त्याला ऍड होतील. त्याला 20 ऍड होतील, हो, त्यांना 20 ऍड असेल होतील. ओके, तर. आणि मग ते जेव्हा तो एक उमेदवार यातला हा कोटा पूर्ण करेल हो तेव्हा तो जिंकेल. जिंकेल. आणि जर नाही करू शकला नाही करू शकला तर शेवटच्या राऊंड मध्ये सगळ्यांची सरप्लस आपण वाटली या पद्धतीप्रमाणे 42 42 42 42 सगळ्यांची वाटली आपण सरप्लस. आणि शेवटच्या राऊंडला असं गृहीत धरा हे 30 जे आहे हे एक 3100 गेला किंवा 3300 पर्यंत गेला. हा ओके हा. हा आणि हा जो आहे 26 तो 2600 पर्यंत, तो समजा एक 2800 समथिंग आला हा किंवा हा समजा जास्त होऊन एक 3500 पर्यंत आला समजा. हा तर या दोहोमध्ये ज्याला सगळ्यात कमी मत आहे हा तो एलिमिनेट होईल. म्हणजे 3300 वाला एलिमिनेट होईल आणि हा 3500 वाला निवडून येईल. कारण इरिस्पेक्टिव्ह त्यांनी त्यांनी जरी कोटा पूर्ण कोटा करू. पूर्ण करो या न करो, ओके. हा तो रूल 80 नियम आहे असा. मस्त झाला सर वर्ग. म्हणजे आज आम्हाला एवढी क्लिष्ट गणित समजली. फक्त प्रश्न हा आहेच मनात की बेल वाजली, वाजली शेवटी. पण ठीक आहे, वर्ग संपलाय. गुरुजी आपला आज गणिताचा पाठ पूर्ण झाला. पाठ त्यानंतर पूर्ण गणित. झाला. नशीब मान, तुला परीक्षा द्यायची नाहीये. ठीक आहे. हा ओके. गुरुजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज या वर्गात आलात आणि आम्हाला हे सगळं अगदी शाळेतल्या मुलांना जसं समजावून द्यायचं तसं समजावून दिलं. आणि रवी किरण देशमुख सर आणि अभय देशपांडे सर सुद्धा, हे 2 विद्यार्थी सुद्धा बाहेरून होते. आय कॅन सी की ते सुद्धा खूप इंटरेस्टिंगली हा क्लास एन्जॉय करत होते. पुन्हा त्यांनाही थोडा आनंद घेता. त्यांनाही आनंद घेतो. त्यांचं ते सिनियर विद्यार्थी आहेत त्यामुळे आपल्याला पण म्हणजे मार्गदर्शन गणितात मिळालं. आपण जिथं अडखळलो त्याचं उत्तर लगेच त्या दोघांनी दिलं असतं आपल्याला. नाही पण यामध्ये मॅडम आणि आपले खूप खूप आभार आणि खूप चांगल्या प्रकारे आपण समजावून दिलं ते Thank you, दोघांनी thank you, खरं thank you, सांग. sir. आणि तुम्ही खूप छान समजवलं, आकडे लिहिले आणि व्यवस्थित आपला क्लास गुरुजी पुन्हा एकदा आभार. सरांचे सुद्धा आभार. आणि आज या क्लासमध्ये इथेच थांबतोय. परीक्षेचा पेपर आम्हाला पाठवू नका, मला खात्री नाहीये त्याच्यामध्ये किती मार्क्स मिळतील ते. थँक्यू व्हेरी मच. हा कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.